नमस्कार. श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. मी अंजली कुलकर्णी स्वागत करते तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे माझी स्वामी सेवा. आजची जी सेवा आहे तर ती खूप छान आहे आणि ती सेवा जी आहे तर ती आपल्याला पावसाच्या पाण्याचा काय उपाय करायचा आहे, तर तो उपाय आहे शिवलिंगावर आपल्याला हा उपाय करायचा आहे. आणि तो कसा, कधी, काय हे सगळं सांगणार आहे. याच्यासाठी तुम्हाला पूर्ण व्हिडिओ बघायचा आहे. आणि त्याच्या आधी बऱ्याच महिलांचे जे प्रश्न असतात की ताई तुम्ही सेवा करताना आम्हाला दाखवत जा, जेणेकरून आम्हाला सुद्धा कळेल. पण ताई बघा, मी जेव्हा मंदिरात जाते तेव्हा लोक असतात किंवा माझ्याबरोबर कोणी दुसरं घरातलं राहत नाही की जेणेकरून मी त्यांच्याकडे मोबाईल देईल आणि ते शूट घेतील पूजा करताना. त्याच्यामुळे मी जाताना एकटी जाते आणि मग तो शूट करता येत नाही. आणि परत याला त्याला आपण कोणाला सांगू शकत नाही. तिथे लोक आलेले असतात आणि त्यांच्या समोर व्हिडिओ शूट करायला पण मला एकदम अवघडल्यासारखं होतं. त्याच्यामुळे ते चांगलं पण वाटत नाही आपण पूजा करायची, व्हिडिओ करायचा. आणि मग आपल्यालाच ते कसं तरी होतं. पण आणि जेव्हा मी व्हिडिओ घेईल, एका हाताने व्हिडिओ घेईल, एका हाताने पूजा करेल आणि त्यावेळेस तुम्हाला सुद्धा कळणार नाही नेमकी मी काय करते. तुमच्यापर्यंत सुद्धा परफेक्ट व्हिडिओ आला पाहिजे हीच मी प्रत्येक वेळेस प्रयत्न करत असते. काहीतरीच मी तुम्हाला एका हाताने व्हिडिओ करायचा, एका हाताने पूजा करायची, काही पण तुमच्यापर्यंत पोहोचवायचं ते एकदम चुकीचं आहे. ते योग्य पण नाही. जे पण काही तुमच्यापर्यंत पोहोचवायचं ना तर ते अगदी परफेक्ट पाहिजे, तेव्हाच ते योग्य पण वाटतं आणि ते तुम्हाला पण समजण्यास सोपं जाईल. काहीही मी व्हिडिओ शूट करून नाही टाकू शकत. आणि हो, हा प्रयत्न मी नक्कीच करू शकते की काही दिवसांनी मी छोटा स्टँड घेऊ शकते. आणि जर स्टँड घेतला तर मी जर लवकर मंदिरात गेले, ज्या दिवशी कोणी नाही त्या दिवशी मी स्टँडला मोबाईल लावून तुम्हाला नक्कीच माझ्या सेवा दाखवत जाईल. आता एवढं तर सेवा करणं शक्य झालं नाहीये, कारण की खूप पाऊस आहे, मंदिर थोडंसं लांब आहे आणि संध्याकाळी आलं, ड्युटी, सेवा हे सगळं काही जुळून येणं खूप अवघड गोष्ट आहे. पण तरी पण वेळात वेळ काढून आपण ते करायला पाहिजे. पण 8-15 दिवसापासून सारखा पाऊस चालू आहे, त्याच्यामुळे मंदिरात जाणं पण शक्य नाही. ते थोडं लांब आहे, शेतात आहे. त्याच्यामुळे मी काही एवढ्यात गेलेली नाहीये. पण जर शक्य होईल तर मी नक्कीच तुम्हाला, मी जेव्हा ज्या पण काही सेवा दाखवणार आहे, ज्या पण काही सेवा करते तर ते दाखवण्याचा प्रयत्न करेन. आणि हळदीचं पार्थिव लिंग तर मी दाखवणारच आहे, कारण की तुमच्या मनातल्या अडचणी, प्रश्न आहेत का ते विरघळतं वगैरे, तर ते मी दाखवणार आहे. पण ते समजून घ्या. एक एक व्हिडिओ मी तुमच्यापर्यंत पोचवेल, फक्त मला समजून घ्या. आणि लेट झालं त्याबद्दल मी सॉरी म्हणते. तर चला आपण उपायाला सुरुवात करू का, आपल्याला काय उपाय करायचा आहे. अगदी बिना खर्चाचा उपाय आहे आणि तो आपल्याला पावसाच्या पाण्याचा करायचा आहे, कमी वेळेचा आहे. आणि सगळ्यात आधी मी तुमच्या प्रश्नांची उत्तरे देते की हा उपाय जो आहे तर तो कोणीही करू शकतो. मुलगा असो, मुलगी असो, आई असो, वडील असो, आपल्या मनातील इच्छा कोणतीही असो, आपल्या घरामध्ये, आपल्या आयुष्यामध्ये कोणतंही दुःख असो, काही आर्थिक अडचण असेल, कोणतीही इच्छा असो, ती जर अपूर्ण आहे, ती पूर्ण होत नाही, तर ती आपल्याला या उपायाने पूर्ण करायची आहे. या उपायाने आपल्याला आपली ती इच्छा पूर्ण होणार आहे. फक्त उपाय करताना विश्वास, श्रद्धा, भाव ठेवून सेवा करा. नक्कीच सेवेचं फळ मिळेल आणि अनुभव सुद्धा येईल. तर आपल्याला पावसाचं पाणी घ्यायचं आहे. आता ते पाणी कसं घ्यायचं, तुम्हाला एक लोटा घ्यायचा आहे तर तो स्वच्छ असला पाहिजे. एकदम असा अस्वच्छ लोटा नकोय. लोटा घ्यायचा आहे आणि तुम्हाला तो पावसाच्या पाण्यात, आता तुम्ही जर खाली राहत असाल तर तुम्ही बाहेर ठेवून ते पाणी साचवू शकता त्या लोट्यामध्ये. पण जर तुम्हाला बाहेर ठेवायला काही संधी नाही, काही चान्स नाहीये, तर तुम्ही, आपल्याला आता बाल्कनी वगैरे असतेच, गॅलरी, आणि मग त्यावेळेस त्या गॅलरीला काही पत्रे वगैरे असतात तर ते शुद्ध असतात, तिथे काही पाय वगैरे ठेवले नसतात. जेव्हा आपण छताचं पाणी लोट्यामध्ये घेणार आहोत तर ते छत पण तेवढं शुद्ध पाहिजे, कारण की त्याच्यावरून चाललेलं, म्हणजे जास्त चाल वगैरे वापर नसावा. तर तेच पाणी आपण घेऊ शकतो. आणि बाल्कनीचं छोटे छोटे पत्रे असतात, त्याच्यामुळे काही तिथून आपलं वावर नसतो, त्याच्यामुळे ते पाणी तुम्हाला चालणार आहे, ते जर आपण लोट्यामध्ये साचवलं तर. फक्त साचवताना शुद्ध असावं. पत्रे आणि वरती आपला वावर आहे आणि ते तुम्ही खाली साचवताय तर ते योग्य नाहीये. पावसाचं पाणी तुम्ही डिरेक्टली पावसात पण तो लोटा भरू शकता. तुमच्या जशा ॲडजस्टमेंटनुसार तुम्हाला पावसाचं पाणी घेता येईल, साचवता येईल, तसं तुम्हाला साचवायचं आहे. आणि आता हा उपाय तुम्हाला सकाळी करा, संध्याकाळी करा, दुपारी करा, तुमची जशी वेळ आहे तशी तुम्हाला करायची आहे. असं काही नाही का हा उपाय तुम्हाला संध्याकाळीच करायचा आहे, सकाळीच करायचा आहे. तुमच्या वेळेनुसार आपल्याला हा उपाय करायचा आहे.
पावसाचं पाणी आपल्याला माहित आहे किती पवित्र असतं, शुद्ध असतं, कुठल्याही प्रकारची घाण त्याच्यामध्ये नसते. म्हणजे डिरेक्टली वरतून पाणी येतं आणि आपण ते डायरेक्टली घेतो आणि देवाला अर्पण करतो. हे याच्यासारखं पवित्र जल कुठे आपल्याला मिळत नाही. इतकं पवित्र असतं आणि ते पवित्र जल आपण त्याचा उपाय करणार आहे तर त्याचा 100% फायदा, फळ, अनुभव आपल्याला नक्की येणार आहे. आता ते साचवलेलं पाणी आहे तर ते आपल्याला ते घ्यायचं आहे. एक बेलाचं पान घ्यायचं आहे आणि एक तांदळाचा दाणा. तुम्ही 2-3 तांदळाचे दाणे घेतले तरी चालणार आहे, पण कमीत कमी आपल्याला एक तांदळाचा दाणा घ्यायचा आहे आणि तो तांदळाचा दाणा कुठेही फुटलेला तुटलेला नसावा. अखंड तांदळाचा दाणा आपल्याला घ्यायचा आहे. आता याच्यात कुठला खर्च आहे का, तर अजिबात नाही. आपल्याला हे सगळं घरातच मिळणार आहे. बेलाचं पान नसेल घरात तर आपण ज्या मंदिरात जाणार आहोत तर त्या मंदिराच्या आजूबाजूला बेलाचं झाड हे असतंच, त्याच्यामुळे तुम्हाला तिथून सुद्धा घ्यायचं आहे बेलाचं पान. आता मंदिरात जायचं आहे आणि आता आपण बऱ्याच महिला पुरुष काय चूक करतो, गेल्या गेल्या सेवेला सुरुवात करतो. त्याच्यामुळे मग आपल्याला जे सेवेचं फळ असतं ते मिळत नाही. चूक काय करतो आपण, गेल्या गेल्या काही मन स्थिर राहत नाही, काय नाही लगेच सेवेला सुरुवात करतो. तर तसं करायचं नाही. ही चूक आपल्याला टाळायची आहे. गेल्या गेल्या सेवेला सुरुवात करायची नाहीये. गेल्यावर तुम्हाला काय करायचंय, छान आसन टाकायचं आहे मंदिरामध्ये. आधी शिवलिंगाला स्पर्श करायचा आहे आणि आपल्या डोक्याला लावायचा आहे, नमस्कार करायचा आहे आणि मन स्थिर करायचं आहे आणि प्रार्थना करायची आहे की जे पण मी काही दिवसभर कोणाचं मन दुखवलेलं असेल, जे पण काही माझ्याकडून वाईट गोष्ट कळत नकळत घडलेली असेल तर त्याच्याबद्दल मी माफी मागतो. मन शुद्ध करायचं, मन स्थिर करायचं, त्याच्यानंतर आपल्याला सेवा करायची आहे. स्पर्श करायचं छान, आपलं मन आपोआप स्थिर होऊन जातं. इकडे तिकडे मन भरकटत नाही आणि मन भरकटलं नाही, सेवा जर आपण एकचित्ताने केली तर ते सेवा परमेश्वरापर्यंत पोहोचते. आता सेवा कशी करायची आहे, आधी तुम्हाला जल अर्पण करायचं आहे. जे पण आपण पावसाचं पाणी साचवलेलं आहे ते नेलेलं आहे मंदिरामध्ये, तर ते आपल्याला आधी अर्पण करायचं आहे. अर्पण करताना एकदम पटापट जसं काही एकदम घाई झाली आणि माझ्या मागे खूप काम आहे अशी सेवा करायची नाहीये. परमेश्वराला आपण एकचित्ताने थोडं वेळ काढून जातोय तर त्यांच्यासाठी वेळ द्या. त्यांच्यासाठी वेळ दिला तर ते आपल्यासाठी वेळ देतील. कारण की खरं आहे ते, आपण त्यांना वेळ दिला ना तर ते आपल्याकडे नक्कीच लक्ष देऊन आपल्या आयुष्यामध्ये ज्या पण काही अडचणी आहेत तर त्या दूर करण्यास मदत करतात. आपण घाई जर केलं तर ते पण आपल्याला घाईच मग घरी जा, म्हणजे एक मी प्रॅक्टिकल सांगते बरं का. कारण की बऱ्याच महिला खूप मंदिरात येताना इतकी घाई करतात का कधीच घाई करू नका. जर कोणी दुसरं पण मंदिरात पूजा करत असेल ना तर त्याला पण घाई करू नका. तुम्ही शांत बसा आणि त्यालाही शांतपणे पूजा करू द्या. अशा बऱ्याच महिला असतात, खूप येतात आणि घाई करतात. आवरणता येईन, मला ड्युटी येईन, आवरणता येईल, मला घरी काम पडलेलं आहे. अशा वेळेस आपलं मन चित्त एका थाऱ्यावर राहत नाही आणि मग आपल्याला ती सेवा करतो तर त्याचं फळ मिळत नाही. जेव्हा सेवा करतो तर तेव्हा मन पण तेवढंच शांत पाहिजे, तेव्हा आपली पण सेवा परमेश्वरापर्यंत पोहोचते. मग आता हळूहळू आपल्याला जल अर्पण करायचंय. श्री शिवाय नमस्तुभ्यम, ओम नमः शिवाय असा आपल्याला मंत्र जप करायचा आहे. आणि त्याच्यानंतर जे पण आपण बेलाचं पान नेलेलं आहे तर ते आपल्याला अर्पण करायचं आहे. तर ते कसं अर्पण करायचं, बेलाची जी दांडी आहे तर ती आपल्याकडे करायची. परत एकदा सांगते, जेव्हा आपण बेलाचं पान अर्पण करणार आहोत त्यावेळेस ती बेलाची जी दांडी आहे तर ती आपल्याकडे करायची आहे आणि तसं बेलाचं पान त्या आपल्याला शिवलिंगावर अर्पण करायचं आहे. जल पण आपल्याला शिवलिंगाला अर्पण करायचं आहे आणि त्याच्यानंतर बेलाचं पान शिवलिंगावर अर्पण करायचंय. बेलाचं पान अर्पण केल्यानंतर आपण जो पण काही तांदळाचा दाणा नेलेला आहे एक, तर तो त्या बेलपत्रीवर ठेवायचा आहे आणि मग हात जोडून नमस्कार करायचा आहे. आणि तुमच्या मनात जी पण काही इच्छा असेल, जी पण काही समस्या आहे, जे पण काही दुःख आहे तर ते मनापासून देव महादेवांना आवाज द्या आणि तुमची जी पण काही इच्छा असेल तर ती त्यांना सांगा. त्यांना डोळ्यासमोर आणा आणि साक्षात आपल्या समोर आलेले आहेत हे असं समजून आपल्याला त्यांना आपल्या मनातील इच्छा सांगायची आहे. बघा, जर आपण मनापासून सेवा केली, डोळे बंद केले ना, हा अनुभव घ्या तुम्ही. जेव्हा आपण मनापासून सेवा करतो, एकदम असं नाही का वाहून देतो, अर्पण करतो आपलं मन, आणि त्याच्यानंतर आपण जेव्हा डोळे झाकून डोळे बंद करून प्रार्थना करतो ना त्यावेळेस आपल्याला साक्षात देव दिसतात. बघा, हा जर खरंच बऱ्याच जणांना हा अनुभव सुद्धा असेल का जेव्हा आपण नमस्कार करतो ना
तर ते शिवलिंग जरी तिथं असेल त्यावेळेस डोळे झाकल्यानंतर आपल्याला साक्षात महादेव देवाधिदेव महादेव दिसतील, साक्षात स्वामी महाराज दिसतील. जी पण आपण सेवा करतो ना त्यावेळेस आपल्या डोळ्यासमोर इमॅजिन होतं का आपल्यासमोर साक्षात आहेत आणि त्यावेळेस खरंच ते येतात. आपण जर खरंच कळकळीने आवाज दिला ना तर त्यावेळेस खरंच ते आपली प्रार्थना ऐकत असतात. कारण की तेच आपले आई वडील असतात आणि आपले आई वडील आपण कळकळीने आवाज दिले तर ते समोर येतातच. कोणत्याही किती कामात बिझी असले ना तर ते धावत पळत येतात आपण जर खरंच कळकळीने आवाज दिला तर. तेवढी सेवा झाल्यानंतर तुम्हाला आपल्या मनातली प्रार्थना सांगायची आहे, प्रार्थना करायची, आपल्या मनातली इच्छा सांगायची असेल, जी पण काही तुम्हाला इच्छा सांगायची असेल तर ती सांगायची आहे. बघा इच्छा सांगितल्यानंतर तुम्हाला तेवढीच सेवा करायची आहे. इच्छा मनापासून सांगा आणि मग एवढीच सेवा तुम्हाला करायची आहे. ज्या दिवशी तुम्ही हे पावसाच्या पाण्याचा उपाय करणार आहे त्याच दिवशी तुमच्या मनातील सुद्धा इच्छा पूर्ण होणार आहे. पण मी का परत परत सांगते की जी सेवा करतो त्याच्यावर आपल्याला विश्वास ठेवायचा आहे, त्याच्यावर भाव ठेवायचा आहे आणि श्रद्धा ठेवायची आहे. त्यावेळेसच आपली इच्छा पण पूर्ण होते. मनापासून जर सेवा केली तर इच्छा नक्की आपली पूर्ण होते. आणि हा उपाय तुम्हाला एकदाच करायचा आहे, 4 वेळेस का म्हणजे प्रश्न विचारू नका. एकदम क्लिअर सांगितलेलं असतं मी प्रत्येक व्हिडिओमध्ये, क्लिअर एकदम सांगितलेलं असतं. तुमच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर मी दिलेलं असतं. त्याच्यामुळे व्हिडिओ मोठा होतो. सेवा जरी छोटी असली तरी ते स्पष्टीकरण मोठं असतं. काय करायचं, कसं करायचं, कधी करायचं, कोणी करायचं, याच्या सगळ्या प्रश्नांचं उत्तर एकाच व्हिडिओमध्ये असतं. त्याच्यामुळे व्हिडिओ लांब होतो. एवढी सेवा तुम्हाला करायची आहे. मग ती तुम्ही कधीही करू शकता आणि ह्या सेवेचं तुम्हाला फळ नक्की मिळणार आहे. जर तुम्ही सेवा केली असेल आणि तुम्हाला जर फरक जाणवला असेल, अनुभव आला असेल तर नक्की कमेंटमध्ये सांगा. कारण की एखाद्या वेळेस कोणी लगेच दुसऱ्या दिवशी करतं, तिसऱ्या दिवशी पण करतं आणि त्यांना लगेच मिळत पण असेल. मी समजते का जी व्यक्ती मनापासून सेवा करते त्याला अनुभव सुद्धा लगेच येत असेल. आणि बऱ्याच ताई मला म्हणतात की ताई तुमचा व्हिडिओ तुमच्या सेवेचा हा अनुभव सांगा. प्रत्येक अनुभव सांगायला पण मला नाही का असं वाटतं की नाही काय म्हणजे नाही का कोणी काय म्हणेल का नाही हिलाच कशा अनुभव येतात, हिलाच कसं देव पावतो. पण काय सांगावं आता ताईंनो, खरंच मी सांगते, मनापासून सांगते. मी खूप वर्ष सेवा केलेली आहे. ते खूप वर्ष मला कुठलाही अनुभव आलेला नव्हता. मी बऱ्याच व्हिडिओमध्ये सांगते की मी 18 वर्षापासून स्वामी सेवेमध्ये आहे. मला त्यावेळेस कुठलाही अनुभव आला नाही. फक्त एवढं आहे का वाईट वेळेत मला कोणाची म्हणजे ज्यांनी लांब केलं ना तर त्यांची पण कधी गरज भासली नाही का नाही त्यांच्याकडे मी काही कारणास्तव गेले, काही गरज असली तर गेले. हे स्वामी महाराज पाठीशी होते. त्यांनी कोणापुढेही अपमान होईल असं जाऊ दिलेलं नाहीये. हीच मी हे करते, मनात ठेवते का त्यावेळेस ही मला साथ दिलेली आहे. जरी पैसा नसेल, काही नसेल, कुठलेही अनुभव आला नसेल, पण खंबीरपणे पाठीशी ते मात्र नक्की उभे होते. आणि मी एवढंच समजेल का ते माझे या एवढे वर्ष परीक्षा बघत होते की ही नक्की ही परीक्षा पास होते का, माझ्यावर विश्वास ठेवते का, किती वाईट परिस्थिती आल्यावर ही माझ्यावरचा विश्वास डगमगते का, ही परीक्षा बघत असतील. त्याच्यामुळे मला अनुभव आले नाही. आणि आता एवढी छोटीशी सेवा केली तरी मला खूप मोठा अनुभव येतो. कदाचित त्यांचंच करवी ते फक्त माझे स्वामी माऊली आणि देवादिदेव महादेव आहे. फक्त आता जे आहे तर ते असंच राहू हीच मी स्वामीचरणी प्रार्थना करते. तर चला तुम्ही सुद्धा सेवा करा आणि अनुभव घ्या. झालेली सेवा स्वामीचरणी अर्पण करते. श्री स्वामी समर्थ.